नमस्कार, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. सुंदर असा ड्रेस घालून मी छान तयार झालेली आहे. मित्रांनो, आज मी खूप जास्त खुश आहे, कारण आज आमच्या घरी पाहुणे येणार होते. आणि पाहुणे येणार म्हणलं की मी आणि राकेश जरा जास्तच खुश असतो, कारण आम्हाला माणसं खूप आवडतात. पाहुण्यांसाठी आज खास बेत आखला होता. चिकनची भाजी, भाकरी, भात आणि गोडसुद्धा बनवलं होतं. चिकनची भाजी इतकी जास्त चविष्ट झाली होती, की त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि मग नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून छान मिक्स केलं आणि तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यावरती एक प्लेट ठेवली आणि प्लेटीमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. प्लेटमधील पाणी जसं गरम झालं तसं मी चिकनमध्ये ॲड करत होते, कारण चिकनमध्ये शिजवताना पाणी गार घालायचं नाही किंवा ते वाफेवरच शिजू द्यायचं. त्याने चिकनची चव उत्तम येते. चिकन एका बाजूला शिजत होतं, तर दुसरीकडे मी लगेच मसाल्याची तयारी करून घेतली. वाटणाची तयारी करून घेतली. उभा चिरलेला कांदा तव्यावरती गरम तेल झाल्यावरती छान असा लाल रंग येईपर्यंत खमंग भाजून तळून घेतला. लगेच खोबऱ्याचे कापसुद्धा खमंग असे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतले व लसणाच्या पाकळ्या सोलून त्याही लाल रंग येईपर्यंत भाजून घेतले आणि नंतर शेवटी टोमॅटोसुद्धा छान असा भाजून परतून घेतला. आता हे सर्व मिश्रण आपण खाली बाजूला काढून गार करून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करायची आहे. या मसाल्यामध्ये जर तुम्हाला खडे मसाले वापरायचे असतील किंवा आणखीन काही जिन्नस वापरायचे असतील तर वापरू शकता. आता सर्व मसाला मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. लगेच दुसरीकडे एका मोठ्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि वाटलेला मसालाही त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, कांदा मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, धना पावडर हे सर्व चवीनुसार, तिखटानुसार घालून छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. मसाल्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये चिकनचे पीस ॲड करून मसाल्यामध्ये सर्व चिकनचे पीस छान असे फ्राय करून घ्यायचे. 5 मिनिटं फ्राय केल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं. तुम्हाला जेवढी थिक किंवा जेवढी पातळ भाजी हवी असेल तेवढे करायची. 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायची आणि अशी चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार.